तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण जातोय महाराष्ट्रातील एक जागृत देवस्थान श्री गोरक्षनाथ मंदिर, तोंदे हिसाळे परिसर, तालुका शिरपूर। चला तर मग माझ्यासोबत। Checking my maps, heading a stack, keep it intact. Do me a favor, girl. Can you keep it warm for me? Keep it on for me like a shower. I need it to run for me. Hold it down till I'm pulling up. I finally made it, girl. And I'm at the door, see you walking up to me, and you got something that's showing what's underneath. Still, you expect me to make it do pleasantries, baby. I'm yours. Not what you got on, but I want it all for you. We can play a song while I'm holding on to you. I've been in a hallway, no use for all the rooms. What you wanna do? And she told me, she said it's all for you. I did it all for you, baby. It's all for you. No, no, no. She said it's all for you. I did it all for you. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत ओम शिव गोरक्षयोगी आखाडा सोनबर्डी, तोंदे हिसाळे परिसर, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे या ठिकाणी। तुम्ही पाहू शकता सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं गोरक्षनाथांचं सुंदर असं मंदिर। आता ते मंदिर कसं आहे, त्यामागचा इतिहास कोणता आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो। तुम्ही निसर्ग पण पाहू शकतात, ग्रीनरी, पूर्ण हिरवगार गवत आणि पावसाची रिमझिम सुरू आहे। तर चला मग आता भेटूया वर। तर मित्रांनो, आता आपण पायऱ्यांच्या माध्यमातून वरच्या दिशेने म्हणजे मंदिराच्या दिशेने जातोय। मंदिर वर असल्यामुळे थोडं आपल्याला हार्ड वाटेल अगोदर, पण परिसर अगदी स्वच्छ तुम्ही पाहू शकतात मित्रांनो। दूरपर्यंत ग्रीनरी आणि गाडी जाऊ शकते, टू व्हीलर, पण पाऊस जास्त असल्यामुळे काही अडचणीमुळे आपण वर गाडी घेऊन गेलेलो नाही आहेत। चला तर मग आता जाऊया मंदिरावर। तर मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत जिथे अध्यात्म आणि निसर्ग यांचा संगम पाहायला मिळतो। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील हे पवित्र श्री गोरक्षनाथ मंदिर, तोंदे हिसाळे, आपल्यासाठी एक विशेष अनुभव ठरणार आहे। चला तर मग। तर मित्रांनो, याच पायऱ्यांच्या माध्यमातून आपण आता वर जाणार आहोत। चला तर मग जाऊयात वर। तर मित्रांनो, बरेच अंतर वर चालल्यानंतर आपण आता हाईटवर म्हणजे वर आलेलो आहोत आणि इथून तुम्ही नजारा पाहू शकतात। सातपुडा माउंटेन्स, पूर्ण ग्रीनरी, पावसाळा चांगला झाल्यामुळे, पाऊस चांगला झाल्यामुळे दूरपर्यंत हिरवगार गवत, हिरवगार झाडी तुम्हाला दिसत आहेत। आणि मंदिर आता थोड्या अंतरावर चालल्यावर आपल्याला मंदिरावर आपण पोहोचू, गोरक्षनाथ मंदिर। चला तर मग जाऊया। बरेच अंतर चालल्यावर आता 75% प्रवास आपण पूर्ण केलेला आहे गोरक्षनाथ मंदिरचा, तालुका शिरपूर या ठिकाणी, तोंदे हिसाळे परिसर। आणि तुम्हाला थांबावंच लागतं, कारण की चढाव जास्त असल्यामुळे थकवा जाणवतो। आणि तुम्ही पाहू शकतात किती सुंदर असं दृश्य आहे, नजारा मागे। चला तर मग भेटूया वर मंदिरावर। तर मित्रांनो, आपण आता फायनली मंदिराजवळ येऊन पोहोचलेलो आहोत आणि इथून सुंदर असं नजारा तुम्ही पाहू शकतात। हाईट आणि खाली दरी किती खोल आहे तुम्ही पाहू शकतात। तर सांभाळूनच वर जायचं असतं, काळजी घेऊनच। लहान मुलं जर असतील तर हात धरूनच त्यांना वर चढवा आणि हात धरूनच खाली उतरवा, कारण की रिस्क पण आहे। इकडे पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो, कसं विहांग असं एक नॅचरल ब्युटी, निसर्गाची किमया तुम्ही पाहू शकतात मनोज पाटील या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। हां, तर मित्रांनो, फायनली आपण आता वर येऊन पोचलेलो आहे, मंदिर जवळच आहे। आणि तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, इतक्या वर सुद्धा पक्क्या पायऱ्या या ठिकाणी केलेल्या आहेत, म्हणजे काही अडचण नाही वर पण चढायला, पण लहान मुलांना सांभाळा। चला, फायनली अर्ध्या तासाच्या अवधीनंतर आपण श्री गोरक्षनाथ मंदिरापर्यंत येऊन पोचलेलो आहोत आणि जाऊयात आणि मंदिर पाहूयात। चला तर मग माझ्यासोबत। मित्रांनो, वर गेल्यावर वरून दृश्य कसं दिसतं ते तुम्ही पाहू शकतात मनोज पाटील यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। तोंदे गावलेली तर मित्रांनो आता आपण
गोरक्षनाथ मंदिरात प्रवेश करतोय. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. चला, सुंदर असा परिसर. तर मित्रांनो, फायनली आपण पाहू शकतो गोरक्षनाथ मंदिर, तोंदी साडे परिसर. सुंदर असं मंदिर बांधकाम या ठिकाणी झालेलं आहे. आता आपण मंदिरात प्रवेश करूया. जय श्री गोरक्षनाथ महाराज की जय. जय गोरक्षनाथ महाराज की. श्री गोरखनाथ किंवा गोरक्षनाथ महाराज हे 11व्या ते 12व्या शतकादरम्यान झालेले एक महान नाथयोगी संप्रदायाचे प्रमुख प्रवर्तक होते. ते नवनाथांपैकी एक प्रमुख संत मानले जातात. त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथ हे होते. योग साधना, मानव कल्याण आणि संप्रदायाचा प्रसार, त्यामध्ये त्यांचे कार्य अत्यंत मोठे आहे. पूर्ण या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे आणि खाली फ्लेवर ब्लॉक पण बसवण्यात आलेले आहेत आणि बसण्यासाठी या ठिकाणी बाकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. इथं पण लहान मुलांना खेळण्यासाठी बरीच जागा आहे आणि विशेष म्हणजे संरक्षक भिंत पण आहे. या संरक्षक भिंतीच्या मागे तुम्ही पाहू शकतात सुंदर असा नजारा, दूर दूरपर्यंत हिरवगार गवत आणि पहाड तुम्ही पाहू शकता. खूप छान असा परिसर आहे मित्रांनो. एकदा नक्की विजिट करा. श्री गोरक्षनाथ मंदिर, तोंदी साडे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. तर मित्रांनो, विशेष म्हणजे जर तुम्ही वर आले, म्हणजे थकून जर वर आले, तर स्वच्छ असं पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. तुम्ही पाहू शकता नळ आहेत आणि नळमध्ये 24 तास पाणी या ठिकाणी अवेलेबल आहे. थंडगार पाणी, अनेर डॅमचं पाणी, अनेर नदीचं पाणी. आणि खाली जे मित्रांनो, खाली मठ आणि या ठिकाणी नॅचरल पद्धतीने अगदी झोपडी या ठिकाणी केलेली आहे. आणि तुम्हाला जर शांतता हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात, ध्यान वगैरे करू शकतात. या ठिकाणी आहे. आणि विशेष म्हणजे मागच्या बाजूने तुम्ही अनेर डॅम स्पष्ट पाहू शकतात. तो पहा अनेर डॅम, इथून तुम्हाला दिसतोय मित्रांनो अनेर डॅम. परिसर पाहू शकतात. दंतकथेनुसार मच्छिंद्रनाथांना एका शेणाच्या ढिगाऱ्यातून एक बालक मिळाले. त्याला त्यांनी गोरक्ष असे नाव दिले. पुढे हा बालक महान योगी बनला. त्यांनी योग मार्गाचा व अद्वैत सिद्धांताचा प्रसार व प्रचार भारतभर केला. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मनोज पाटील ब्लॉग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. हे आहे श्री गोरक्षनाथ महाराज मंदिर. आणि आता आपण एक या ठिकाणी सुंदर असं व्ह्यू पॉईंट आहे, त्या पॉईंटवर जाऊयात. चला तर मग मित्रांनो पाहूयात. आता वर चढल्यावर इथून सुंदर असं दृश्य तुम्ही पाहू शकतात. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सातपुडा पर्वत आणि ग्रीनरी, हिरवगार गवत, सुंदर असा परिसर. आणि इथून खाली दरी, किती खोल दरी आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. एक तर मित्रांनो, मंदिर पाहिल्यानंतर आता आपण जाऊयात आपल्या गाडी जिथं लावलेली तिथं खालच्या दिशेने. चला तर मग सुंदर असं मंदिर पाहिल्यावर जाऊया पुन्हा खाली. खाली उतरताना थोडंसं सांभाळूनच उतरावं लागतं. तुम्ही पाहू शकतात दरी. आणि इथं नजरहट्टी दुर्घटना घटी. लहान मुलांना सांभाळूनच या ठिकाणी आणा, हात धरूनच वर चढवा. चला आता खाली जाऊयात आपण.